तुमचा लाडका कार्यक्रम संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज मला माझ्या एका मित्राचा फोन आला. का रे, 16 सख्यांचा आज आमच्या भागात होणार आहे का? म्हटलं हो, का रे? तर म्हणाला की बायकोने आज हुकूम सोडलाय, लेकाला तू सांभाळायचं आणि जेवण बाहेरून मागवायचं. म्हटलं मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तर म्हणाला नाही, तुला थँक्स म्हणायचं होतं. काय खूप दिवसांनी आज ती तिच्यासाठी तयार होते. आज कोणतीही जबाबदारी नाहीये, फक्त तिच्या आनंदासाठी ती येते. मंडळी बघा, घरची लक्ष्मी प्रसन्न असणं किती गरजेचं असतं. अशाच प्रसन्न लक्ष्मी आज इथे जमलेल्या आहेत. बघूया कोण होते यातील हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवर. प्रिय सासूबाई, तुम्हाला नातू हवाय. सासूबाईंची एक इच्छा होती आणि कदाचित आपण नाही पूर्ण करू शकलो, परंतु पूर्ण करत नाही हे सांगितल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने बदलल्या त्याचं खूप दुःख वाटतं. आणि आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. ताई, कसं वाटते? खूप छान, खूपच छान. खूप छान वाटत. असं छान नथ बीत घालून आलेली आहेस. आम्हाला नटायलाच आवडतं. आम्ही वाटच बघत असतो कधी कुठे काय असतं आणि मग असं नटतो. कसं कसं नटतं? असं. क्या बात आहे. बरं, पण मग हा कार्यक्रम भाऊजी सुद्धा बघणार आहे. बघाच, बघितलंच पाहिजे. एक मिनिट मला विचारायचंय. मी इतकं छान बोललो, हा कार्यक्रम भाऊजी सुद्धा बघणार आहे. त्याची रिॲक्शन अशी होती, बघाच. या बघाच मध्ये म्हणजे काय सांगायचंय? असं काय सांगावं असं वाटतं? ते कधीच बघत नाही. आम्ही खूप ठिकाणी प्रोग्राम करतो. असं जबरदस्तीचं मोबाईल घेऊन हे बघा आम्ही इथे इथे हे केलंय, तरी बाजूला हो ग, मी टीव्ही बघतोय. मग आता टीव्हीच बघा आणि टीव्ही मध्ये आम्हाला बघा. भाऊजी गप्पच असतील ना घरी? हो, काहीच बोलत नसतील ना? बरोबर ओळखलं. त्यांना शांत असतील ना? करेक्ट आहे. आमचं कळत येते, बघून लक्षात येते ते. भाऊजी नमस्कार. पण आता बघत जा, ताई काही मोबाईल वरती दाखवते तिचे व्हिडिओज वगैरे, तर बघत जा तुम्ही. हा, आणि कौतुक पण करा, हे की नाही? कौतुक करतात ना पण असं गालातल्या गालात म्हणजे आतून येतं पण ओठांवर आणायचं नसतं असं. वा भाऊजी, ऑल द बेस्ट. तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक टप्पा द्या धक्का. खेळाचं नाव काय? एक टप्पा द्या धक्का. एक टप्पा द्या धक्का. खेळाचं नाव काय ताई? एक टप्पा द्या, एक टप्पा द्या. बरं, इथून तिथे काय ठेवलं ते सांगा आधी. इथून तिथे मी बॉल ठेवला, इथून तिथे बॉल इथे ठेवला. अच्छा, असं आहे. ओके, हरकत नाही. तर आता मग सुरू करूया आपल्या या खेळाला. आता हा खेळ कसा खेळायचा ते तुम्हाला मी सांगतो. हा खेळ कसा आहे, काय करायचंय, तुम्ही 10 ताई अशा उभ्या असणार व्यवस्थित, मी मध्ये असेल आणि मी हा बॉल असा टप्पा टाकणार. असा टप्पा टाकला की टाळ्या वाजवायच्या. ओके, जी ताई चुकेल ती ताई बाद, जी ताई उशिरा टाळी वाजवेल ती सुद्धा ताई बाद. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. तयार आहेत ना सगळ्या? ओके, रेडी? हा, कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष द्यायचं नीट व्यवस्थित. हा, ताई ताई तू बाद झालेली आहेस. तू वाजवलीस ना टाळी, है ना? ये ताई, तू पण बाद झालेली आहेस. सो सॉरी. 3 ताई बाद होणार आहेत. बघूया कोण आहेत त्या 3 ताई. रेडी? क्या बात आहे ताई, तू पण बाद झालेली आहे. तू पण वाजवलीस. त्याच्यामुळे 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि आता एकच ताई बाद होणार आहे. कोण आहे ती ताई बघूया. वा, खूप छान, सगळ्या छान खेळतायत, मस्त. हा, बघूया आता कोण आहे ती शेवटची ताई जी बाद होणार आहे. उशिरा टाळी वाजवलेली आहे, त्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. त्याच्यामुळे 5 ताई गेल्यात आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन.
आणि पुन्हा एकदा पाची ताईंचं अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन. तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि आता हळूहळू खेळ खूप कठीण होत जाणार आहे, कारण हुकमाची राणी होणं इतकं सोपं नाही. कारण आता या खेळामधून 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. कशी असते? मजेत एकदम. नाव काय? तुम्ही अरे मी एकदम फर्स्ट क्लास. कसं वाटतोय मी? हँडसम दिसताय, हँडसम दिसताय. भाऊजी बघणार आहेत हे. अगं पण हे त्यांना कळणार. कळू द्या सर, त्यांना. कळू दे. हा काय ओके होत नाही. ठीक आहे, हरकत नाही. बरं ताई मला एक सांग की किती वर्ष झालेत लग्नाला? मला 4 झाली, 5 तुला 4 झाली आहेत. सॉरी, म्हणजे 4 वर्ष झालीत लग्नाला. तुला हा तुला 4 वर्ष झाले आणि भाऊजींना किती वर्ष झाले? त्यांना पण 4 वर्ष झाली ना. अरे हो, अरे मी विसरलो. सॉरी सॉरी सॉरी. 4 वर्ष झालेली आहेत. मग काय. 4 वर्ष झालेली आहेत. अच्छा, प्रगतीच विचारताय. काय प्रगती? नाही, अजून सध्या तरी नाहीये. सध्या दुसऱ्या प्रगतीकडे जातोय आम्ही, म्हणून ही प्रगती थांबवली आहे. पण ताई खरंच खूप छान आहे, मस्त तू बोलतेस. म्हणजे घरी भाऊजींना खूप मनोरंजन असणार आहे. असतं, बट जास्त बोलत नाही आम्ही. जास्त बोलत नाही? हा, मग म्हणजे कसं? ते शांत आहेत ना, आणि मी थोडी बडबडी, तर मग ते कामापुरतच अच्छा. की हा, जसं जेवण करा, चहा प्या, हे करा, ते करा, बस. जास्त काही बोलत नाही. जास्त काही बोलत नाही. बाहेरच आली कुठे तर मग मी माझी बडबड सुरू करते. अच्छा. पण तुला म्हणजे असं तुला असं म्हणजे मुभा आहे ना की तू तुझं आयुष्य तू छान जगू शकते तुझ्या पद्धतीने. तशी फ्रीडम दिली आहे नवऱ्याने. मग अजून काय पाहिजे? त्या बात एकदा भाऊजींसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. मग जिंकणार, हुकमाची राणी होणार. मग काय. अरे बापरे, मग काय. ओके ओके, जा तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. हे सासर माहेर हे. खेळाचं नाव काय? सासर माहेर. मी कसं केलं? अगं बाई, तसं करू? डान्स करून दाखवू. म्हणजे मी कसं केलं? सासर माहेर, सासर माहेर हे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बरं, हा खेळ असा आहे की आता तुम्ही सासरी उभे आहात, हे माहेर. माहेर म्हणाल तर कशा आवडीने जातात असं नाही. नाही नाही, मिळा जात. मला सासर माहेर सारखं मिळालंय तर मी जात नाही जास्त. ऍक्च्युअल फॅक्ट हा, इतकं घाबरू नका. मी नाही घाबरत आहे. मला ऐकून असं डोळ्यात पाणी आलं की सासर हे माहेर सारखं वाटतं. असतंय लोकांचं, म्हणजे कसं आहे की सासर म्हटल्यावर म्हणजे खूपच सासरी असं आपल्याला बोलतात, हे करतात, ते करतात, प्रताडणा करतात. बट माझ्या सासरी तसं नाहीये. माझी सासू खूप चांगली आहे, नवरा त्याच्यापेक्षा चांगला आहे, आणि पण बाकीची शांत हो, शांतच बरा ना. तुम्हाला काय वाटतंय, आगाऊ पाहिजे माझ्यासारखा? जमणार नाही मग तसं. क्या बात आहे, ताली दे दे इधर, ऐसा म्हणतंय. बरं, हा खेळ असा आहे की आता तुम्ही सासरी उभे आहात, ओके, आणि हे माहेर आहे. हा, माहेर म्हटल्यानंतर माहेरी उडी मारायची, सासर म्हटल्यानंतर सासरी उडी मारायची. जी ताई चुकेल ती ताई बाद, जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ठीक आहे, अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 2 ताई जाणार आहेत पुढच्या खेळाकडे. ओके, आणि आता तुम्ही माहेर उभे आहेत. हा, हो हो हो, मी आपलं फक्त विचारलं, बघितलं तुमचं लक्ष आहे का? हा, सासरी, आपण सासरी उभे आहोत. हा, ओके, रेडी? माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, माहेर, सासर, सासर. ओके, मी चुकलेलं आहे. ओके, व्हेरी गुड. ओके, रेडी? तयार आहे तुम्ही? ओके, सासर, माहेर, सासर, माहेर, माहेर, सासर, सासर, माहेर, माहेर. ताई बाद झालेली आहे. ओके, एक ताई बाद झालेली आहे आणि अजून 2 ताई बाद होणार आहेत. बघूया कोण आहेत त्या ताई. ओके, सासर,
माहेर सासर माहेर सासर उशिरा उडी मारली टमॅटो तू बाद झालेली आहेस. ओके ओके रेडी. सासर माहेर माहेर सासर सासर माहेर माहेर सासर सासर माहेर सासर सासर. आठ टिकला ताई तू बाद डायरेक्ट गेलीस बाहेर. आणि आपल्या या खेळातून दोन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड. मंडळी शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच. तो खेळ काय आहे कसा खेळायचा सगळं जाणून घेणार आहोत. पण त्याआधी अर्थातच सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर भाग ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या वैदेही आणि तेजावर खूप प्रेम करताना, पण हेच प्रेम आता पत्रातून आमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या भावना लिहा आणि त्या सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील आणि काही निवडक पत्र तुझ्यासाठी तुझ्या संघ मालिकेचे कलाकार तुमच्यासाठी वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी. यातील काही निवडक पत्र 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता वाचली जातील. त्यात एक पत्र तुमचंही असू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आजच्या भागामध्ये सुद्धा ज्या ताई सहभागी झाल्या 10 ताई सहभागी झाल्या होत्या. त्या 10 ताईंपैकी 2 पत्रांची आपण निवड केलेली आहे आणि त्या पत्राचं आपण वाचन इथे करणार आहोत. हे माझ्या सासूबाईंसाठी पत्र लिहिलेलं आहे. सासूबाईंचं. हा आणि पण सासूबाईंनाच का पत्र लिहावं असं वाटलं आहे काही. ॲक्च्युली एक घटना घडली. प्रिय सासूबाई, मला कधीच वाटलं नाही की एकेकाळी सर्वात आवडणारी सासू तीही एका घटनेमुळे काही गोष्टी बदलल्या आणि त्या बदललेल्या गोष्टीचा परिणाम काही वेगळाच झाला. ती घटना म्हणजे तुम्हाला न आवडणारी गोष्ट म्हणजे मला झालेली दुसरी मुलगी. माझी दुसरी मुलगी झाल्यानंतर जो तुमचा स्वभावाचा बदल झाला तो कधीच वाटला नाही की असं होईल म्हणून. माझ्या सासूबाई अशा बोलू शकतात, अशा वागू शकतात. तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला वाटणारं जे तुमची इच्छा आहे ती म्हणजे तुम्हाला नातू हवाय. ही इच्छा असणं अगदी बरोबरच आहे, कारण की तुम्ही ज्या वातावरणात राहिलात वाढलात त्या ठिकाणी ती इच्छा अगदी बरोबरच आहे. मी कधीच म्हणणार नाही की ती इच्छा तुमची चुकीची असेल, परंतु आता मला 2 मुली असताना ही इच्छा पूर्ण करणं मला नाही वाटत मी करू शकेल. पण ही तुमची इच्छा न पूर्ण करणं किंवा मी पूर्ण करू शकत नाही याचं दुःख नेहमीच राहतं मला. नक्कीच वारंवार वाटतं रे, सासूबाईंची एक इच्छा होती आणि कदाचित आपण नाही पूर्ण करू शकलो, परंतु पूर्ण करत नाही हे सांगितल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने बदलल्यात त्याचं खूप दुःख वाटतं मला. तुमची मुलगी समजून माझी इच्छा पूर्ण करा. आमच्या यामध्ये तुमच्या मुलाची सुद्धा त्यामध्ये फरफड होत आहे. त्यांनाही वाटतं की या ठिकाणी माझ्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करावी. तुमचा मुलगा सुद्धा फक्त तुमची इच्छा आहे म्हणून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी त्याला सहन कराव्या लागतात. त्यांना असं वाटतं की मी माझ्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करावी आणि मी शिक्षक असल्यामुळे 2 मुलं आहेत मला, त्यामुळे असं मला वाटतं की हे चुकीचं आहे. माझी एकच इच्छा आहे की तुम्ही पुन्हा पूर्वीसारखं माझ्यासोबत हसावं खेळावं. तुमची लाडकी सून. मी या माध्यमातून फक्त तुझ्या सासूबाईंना तुमची संमती घेऊन हे फक्त काही गोष्टी त्यांना सांगू इच्छितो की मुलगा किंवा मुलगी होणं हे आपल्या हातात नाही. आणि असं म्हणतात की मुलगी ही धनाची पेटी असते,
तर 2-2 लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहात, तर तुम्हाला उलट त्याचा खूप आनंद झाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा प्रॅक्टिकली विचार करा, वास्तवाचा विचार करा आणि तुमच्या सुनेला पुन्हा एकदा तुमच्याकडे बोलवा. जर हे जे दुरावलेलं नाते आहे ते जर पुन्हा एकदा जवळ आलं तर आम्हाला त्याचा खरंच खूप आनंद होईल. ताई, एक छानसा स्माईल दे बघू. हा, आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. सपना प्रवीण पाटील. कोणासाठी पत्र लिहिले? पप्पांसाठी. बाबांनाच का पत्र लिहावं असं वाटलं? पप्पा, हा विषयच खूप हळवा आहे. प्रिय पप्पा, फक्त 2च वर्ष झाले तुम्हाला जाऊन. मुळात तुम्ही नाही आहात ह्यावर अजून विश्वास बसत नाहीये. ज्या दिवसापासून तुम्ही गेला आहात असं एकही दिवस नाहीये की माझ्या स्वप्नात येत नाहीयेत तुम्ही. क्षणोक्षणी भास होतात की तुम्ही बाजूलाच आहात. इतकं अचानक झाले की पहाटे 4 वाजता कॉल आला मला. अजूनही तो माझ्या भावाचा आवाज माझ्या कानात गुंजतो की पप्पा नाही येत म्हणून. आणि तेवढ्या ह्याच्यात मी किंचाळी फुडली असेल. देवाकडे माझी एकच अशी इच्छा आहे, मागणी आहे की जेव्हा पण माझा जन्म हो, तुम्हीच माझे पप्पा व्हावात. तुमच्या आत्म्यास शांती मिळो. तुमची लाडकी गुड्डी. खूप छान पत्र तू लिहिलेस तुझ्या बाबांसाठी. आणि आज ज्या बाबांबद्दलच्या भावना तुम्ही व्यक्त केल्यात त्या नक्कीच बाबांपर्यंत पोहोचतील. ते जिथे कुठे असतील ते नक्कीच खुश असतील, आनंदी असतील आज तुझा संसार बघता. एक छानसा स्माईल दे बघू. खरंच एक पत्र आपल्या त्या व्यक्तीसाठी नक्की लिहा, जी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि नातं टिकवण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करूया, कारण आपल्याला माहिती नसतं उद्या आयुष्यात काय होणार आहे. त्यामुळे थोडं जरा त्यांना समजून घेऊया, थोडं आपल्याबद्दल त्यांना सांगूया, आपल्याबद्दल त्यांना समजावून सांगूया. तर मला असं वाटतं की एक पत्र तुम्ही लिहून तर बघा लिहून. तेव्हा जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दोन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आता शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय सपनाताई? खूप भारी, जाम भारी. खूप भारी, जाम भारी. ओके, आता ह्या खेळातून जी विजेती होणार आहे ती होणार आहे हुकमाची राणी. मग होणार ना हुकमाची राणी? होणार. पैठणी रेडी ठेवा. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय शेवटच्या खेळामध्ये आलीस? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. आता जिंकायचंय, हुकमाची राणी व्हायचंय. हो, मीच होणार. तूच होणार आहे? ऍब्सोल्युटली. ऍब्सोल्युटली. ही म्हणते मीच होणार. आता लेट सी. ही म्हणते लेट सी. आता यू कॅन सी. ही म्हणते यू कॅन सी. आता अगं कोणी पण जिंकू दे, दोघी मिळून पैठणी घालूया. ऍक्च्युली पुढचं इंग्लिश आठवलेलं नाहीये. आता या खेळाचं नाव आहे एक टप्पा टप्पा टप. एक टप्पा टप्पा टप. एक टप्पा टप्पा टप. एक टप्पा टप्पा टप. खेळाचं नाव काय? अरे बापरे. 1 2 3 4. एक टप्पा टप्पा टप. 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 अरे थांब बाकी. ओके, हरकत नाही, कळलेलं आहे. हा खेळाचं नाव कळलेलं आहे. ओके, आता हा खेळ असा आहे, अत्यंत सोपा आहे. हे बघ ना, मी दाखवतो. हे बघ ना, सोपं आहे. हे बघ आहे की नाही? हे बघ, अत्यंत सोपं आहे. बघ आहे ना, अत्यंत सोपं आहे. एका वेळी एक चेंडू. आधी तू एक चेंडू टाकायचेस, मग ताई तू एक चेंडू टाकायचेस. आणि तुमच्या समोर जो ट्रे दिसतोय त्या ट्रे मध्ये बरोबर आपल्या रंगाचा चेंडू त्या ट्रे मध्ये अडकला पाहिजे. अरे क्या बात है. हा, शाबाश. चेंडू गेला नाही त्याच्यानं मग तू असं का करते? राग येतोय, तू जात नाहीये तर. अरे क्या बात है. हा, शाबाश. हो, गेलेला आहे. कसला चेहरा लगेच फुलला बघा. हो, गुणसंख्या झालेली आहे 2-1. हा, आणि शेवटचे 3 चेंडू. नको घाई करू नका. शाबाश, व्हेरी गुड.
आणि 3 चेंडू अडकलेले आहेत, 2 बाकी आहेत. तुझे हे दोन्ही चेंडू बरोबर अडकले तर मग समसमान संख्या होईल. ओके. अरे क्या बात है. चार आणि एक चेंडू राहिलेला आहे. व्हेरी गुड. ओके. सगळे चेंडू संपलेले आहेत आणि गुणसंख्या तुमच्या समोर आहेत. जास्तीत जास्त चेंडू ज्या ताईने तिथे टाकलेले आहेत बरोबर त्या ट्रे मध्ये ती ताई आहे सपना ताई. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ठरलेली आहे प्रतीक्षा ताई. खूप खूप अभिनंदन तुझं. 16 सख्यांच्याकडून ती भेटवस्तू. कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटते. पण एवढ्या सगळ्या जणींमधून उपविजेती झालेली आहेस हे सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये आणि खूप छान खेळलीस. आणि मुळात म्हणजे तू ज्या पद्धतीने बोलत होतीस, वागत होतीस, बागडत होतीस ते कमालीचं होतं. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. छान वाटते. बरं, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे. का? मी जिंकले तर मीच पिणार ना. बरोबर आहे, पण भाऊजींना पण दे ना. एका कपातून प्याल्यानंतर प्रेम वाढतं असं म्हणतात. तसं पण प्रेम वाढलेलं आहे आमचं. तसं प्रेम वाढलेलं आहे. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सपना ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. कसं वाटतंय? हुकमाची राणी झालीस. वाटतच नव्हतं. खरं तर यायचा कंटाळा करत होती मी. का बरं? म्हणजे अगदी वेळेवर कळलं की आपल्याला इथे जायचं आहे आणि घरातला काही आवरलेलं नव्हतं. पण चांगली संधी होती, सोडायची पण नव्हती. मग घरातला पसारा तसाच ठेवला, रेडी झाली आणि मैत्रिणींना घेऊन निघून आली. बरं ताई, तू हुकमाची राणी झालेली असतं असं कुठला हुकूम इथे तुला सोडावं असं वाटतं की तो सगळ्यांनी पाळला? स्त्रियांचा खरंच आदर करा, थोडंसं समजून घ्या त्यांना. प्रेमाने बोललात ना तर ती माथा तुमच्या पायाशी टेकवेल. बोलण्याची पद्धत असते. आपण जेवढ्या प्रेमाने तिला काहीही सांगा, डोंगर चढायला सांगाल तरी चढेल, पण शब्द तुमचे महत्त्वाचे पाहिजेत. त्याच्यातच ती खूप आनंद मानते. बाकी तिला कसलंच गिफ्ट नको, काही नको, फक्त प्रेमाचे बोल पाहिजेत. बरोबर बोललीस तू ताई. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी घरातल्या स्त्रीचा आदर नक्कीच करायला पाहिजे आणि हा हुकूम नक्की सगळे पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. मंडळी, खरंच आजच्या भागामध्ये सुद्धा खूप धमाल आली आणि सगळ्या ताई ज्या पद्धतीने खेळत होत्या, बागडत होत्या, मनातल्या व्यक्त करत होत्या ते बघून खरंच खूप छान वाटतं. आणि खरंच हा कार्यक्रम माहेर वाशिणींचा असं वाटतं. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत. तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.